आलं 3 लोकांचं सीट होतं कडेल, मी बसलो मधात, एक बाई आणि एकूण एक माणूस. ती मधली बाई मला बोलण्याहून कळालं ही बाई आहे म्हणून. हो, कारण तिला गुडघ्या इतकी चड्डी असल्यामुळे मला वाटलं हे माणूसच असन. कपडे कमी घातले होते, काय माणसं मस्ताडे, पैशाचा उता आला दोघायला बी. तुला कशाचाच मेळ नाही तर बाई काढ्यावर लय हसायला रे तू. लग्न झाल्यावर लय पिना पाडी त्यात बायका, जरा हिशोबात राह. विठाला विठाला दोघ जण बसले, काय नशीब घेऊन आल्या. तिच्या पोटावर अशी पिशवीन, त्या पोटात नेते कुत्र होत. त्या कुत्र्याला शिक आल्यावर नाकाल पाणी आलं, तिने टिश्यू पेपर काढ आणि कुत्र्याचं नाक पुसलं. आता मला बोलावं तर तिला इंग्रजी कळत होती, मला इंग्रजी सुधरत नव्हती. आपण कशाला नादी लागावं तिच्या. तिच्या नवऱ्यानं लगेच पिशवीतला पेरू काढा, विमानात चाकून येऊ देत नाहीत ना. मला पेन होती मस्त लोखंडाची, स्टीलची, तर ते म्हणले ही जमत नाही, प्लॅस्टिकची जमती, फायबरची. लोखंडाची वस्तू. मी म्हणलं मी कशाला कोणाला मारू. नाही म्हणले जमत नाही. बाकी पॅन्टीवाल्याला असं एकदा केलं, ते मशीन लावले की जा. मला कष्ट असल्यामुळं दोनदा तर कष्टात मशीन घातली त्यानं. त्याला वाटलं मधात बॉम्ब नाही, तो बरंच झालं मला पटका नव्हता, नाहीत मधात घातले असल्या मशीन. ते आता सरकारची माणसं असते. त्यानं पेरू काढान मला वाटलं आता हे 2 असले तर एक ती खाईन आणि एक हे खाईन, पण पेरू एकच होता. बरं मला दाबता येत होता, मी शेतकरी होतो. असं कचकच दाबला असतात, 2 तुकडे केले असते. त्यानं तिच्या हातात द्याला पप्याच्या माईच्या. तिनं पहिला घास खाल्ला, तिनं उष्टा केलेलाच यान खाल्ला. माझ्या संग एक भजने होता, मी आणलं इमान वरची वरी जळत रे, आपल्या घरी फोन तरी लाव. हो, आमच्या काय राखुंडे हाड भेटायचे नाही, म्हणलं आपण वरचे जळू. आजच्या मी तिला आमचा 13वा घाला म्हणलं तुम्ही, पण ते म्हणलं विमानातून फोन लागत नसते. मी म्हणलं आता सरकार सांगन बाळा याच्यात जळाला तर घरचे करतील 13वा 11 तर ते म्हणला कस काय म्हणाल. मी म्हणलं पाय ना रे, माझ्या शेजारीच बसली, हिचा उष्टा पेरू त्यो सुंबळ्या खालाय, आणि हिच्या शेजारी म्हणले आपण अशा विमानात बसलो ना, विमान जळायचं का. प्रारब्ध सांगायला लावलं. कुत्रे विमानात बसवलेत कुत्रे. हो, तुम्ही मोठमोठ्या शहरात जाण, मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी, औरंगाबादलाच आहे का नाही, चांगले चांगले माणसं सकाळी कुत्रं घेऊन फिरत येत. हो, चांगले चांगले माणसं 1-1 कोटीच्या गाडीत कुत्र घेऊन फिरायला जातात. बऱ्याच कुत्र्यांना आकली नाहीत कुत्रे कुठं बसवा. इतके माणसं इचकलेल. चला असू द्या. विमान 14 होते. 2 विमानाचा संबंध आई साहेबांना आला. पोचले तिथं आल्याच्या नंतर प्रभू रामचंद्राने विचार केला, राज्याची रचना बदलू, नम्रता सांगायलो, भक्ती ते नमन. जोपर्यंत नम्रतेच्या यादीत नाही तोपर्यंत भक्तीच्या यादीत नाही. सगळी रचना बदलली. मंत्री, महामंत्री, सुमंत्री, प्रधान, उपप्रधान, प्यादे, गुमास्ते, भाट आदी करून सगळ्यांच्या जागा ठरल्या. रात्रीच्या समयाला सीताई साहेबाला प्रभू रामचंद्रांनी दरबार दाखिला. सीते बघ दरबार. पाहिला, बरा वाटला का. हो म्हणले बरं आहे. प्रसन्न असलेल्या माणसाचे शब्द असे, कस काय, वा 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 वा, काय दरबार आहे. पण सीताई साहेबाला विचारलं कस काय, बरं आहे. याच्यावरून लक्षात आलं यायला पाटला नाही, त्या सीताई साहेब होत्या. एकांतात घरी गेल्यावर सांगितलं, सीते दरबाराच्या बाबतीत प्रसन्नता तुझ्या मुखारविंदातून पडली नाही, काय नाही. काही नाही म्हणले. प्रभू एक सांगू का, सगळ्याला खुर्च्या टाकल्या हो, माझ्या मारुती रायाला खुर्ची टाकली का तुम्ही. हा, आपल्या दरबारात मारुती रायाला खुर्ची नसावी. मला सांगा, 6 महिने 27 दिवस मी चुकल्याच्या नंतर मी सापडली हे त्यानंच सांगितलंय. माझा शोध त्यानंच लावलाय. दुसरी गोष्ट सांगू मालक, अहो माझ्या कपाळावर चुकून खुशाबीत ठेवायची ताकद त्या हनुमंतात आहे, आणि त्याची आपल्या दरबारात खुर्ची नसाव. ठीक आहे, मुहूर्त लांबिलं, मुहूर्त काढून द्यायला वशिष्ठ तिथंच होते. इकडे तिकडे थोडे शोधायचं होतं याला त्याला. वशिष्ठ कुलगुरू होते सूर्यवंशाचे. लागलीच मुहूर्त काढलं, लांबवला मुहूर्त, आणि मग 15 दिवसात मारुतीरायाचं आसन करायचं ठरलं. ते कसं केलं, काय केलं वेगात सांगतोय, फक्त नम्रतेचं बघा. आसन केल्याच्या नंतर राज्याभिषेकाच्या दिवशी मारुतीरायाला अक्षोण कार्ड ओवाळला आधी करून, आणि त्या आसनावर बशिणार. तेवढ्यात मारुतीरायाने सांगितलं, प्रभू माफ करा, ज्यानं वासनेला इस्तू लावला त्याला अशा खुर्च्या काय करायच्यात. ज्यानं कामाला इस्तू लावलाय त्याला पलंगन गादी काय करायची, त्याला भोगवादी जीवन काय करायचंय. हा, मी संन्यासी आहे,
मग संन्याशाला ही खुर्ची काय करायची, संन्याशाला गादी काय करायची, मला काय करायचं पलंगन ते, मी भोगालाहीच तू लावला ना, कामालाहीच तू लावला ना, मला काय करायचं याच्याहून. सीताई साहेबांनी सांगितलं, हनुमंता कशावर बसायचं ठरव, पण तुला आज आमच्या महालात बसावंच लागेल, त्याच्याशिवाय आमचा दरबार भरणार नाही. ठीक आहे. दरबारची चटई आणली, संन्याशी होते ते. दरबारची चटई आणली. प्रभू रामचंद्र, भरत, शत्रुघ्न, लक्ष्मण यांच्या सिंहासनाच्या पुढे खुर्ची टाकली, ती चटई टाकली आणि त्या चटईवर डावा गुडघा टेकला आणि उजव्या गुडघ्यावर हात टेकून प्रभू रामचंद्राच्या पायापाशी मारुतीराय बसले. नम्रता सांगायलो, नम्रता. मारुतीराय तिथं बसले. मारुतीरायचा अधिकार सांग का तुम्हाला, एका श्रीमंताची एक चौकट इकल्यावर 35 बारे आमदार होता येते. नेते माझ्या गोळ्या नाही संपल्या, मी गांजा वडीत नाही, मग डोकं दुखतच नाही. हे बसून कीर्तन काऊन कालच्या अपघातात हे हाडाला त्रास झाला म्हणून बसतोय, बाकी मग काही दुखत नाही. होय गुरुजी, एका श्रीमंत माणसाची घराची चौकटी इकल्यावर 35 बाऱ्या आमदार होता येते. 35 बाऱ्या, अशा चौकटी 7 कोटी होत्या. अशा त्या श्रीमंताकडे किती चौकटी होत्या? 7 कोटी. नुसत्या चौकटी सांगायलो गव्हाणे साहेब, फक्त चौकटी. मग 35 गुणिले 7 कोटी, इतक्या बारे आमदार. चंद्र सूर्य येतोपर्यंत आमदार झाला असता तो माणूस. पण तेवढ्या श्रीमंताच्या दाढी मिश्या 12:18 या मंदिरातल्या शेंदूर लावलेल्या बाबानं जाळल्या. हनुमंत महाबळी दाढी रावणाची जाळी. 12:18 का म्हणतोय? प्रहरावयं प्रतो धृतिप्जायतो न प्रहरेषु भास्करो भयो तेजो कांती लवत कांती तत्समयो यद भास्करो प्रसन्नया येभूषितम आननपुटम वैशानरो. नेमका मध्यबिंबावर सूर्याला ढळे कांती तयाची. म्हणजे 15-16 मिनिटाचा समय काकडे गुरुजी. 12:00 दाढीन मिशा पुरुषार्थ जाळला मारुतीरायन. येणे जाळी येली लंका, धन्य धन्य मने तुका. केवढा श्रीमंत, ज्याच्या घराची एक चौकट इकल्यावर आत्ता 35 बारे आमदार होता येते. आत्ता 35 बारे आमदार. किती फुसफुस करू द्या पुढच्या आहे. 22.5 क्विंटल सोनं एका चौकटीला. किती पैसे येतात नेते उद्या गणित करा आजच्या भावानं. 35 बारे आमदार एक चौकट इकल्या. खिडक्याची नाही, पुढच्या दरुजाची. खिडक्या तशाच, छत तसाच, मधल्या फरच्या पण सोन्याच्या, मसडायच्या साखळा सोन्याच्या होत्या, मशीन गाई बांधायचे डाम सोन्याचे होते. किती सोनं असेल त्या श्रीमंताकडं. पण त्याच्या दुपारी दाढी फुकली, मिशा फुकल्या. आणि 2:18 दुपारच्या वेळेला आपटू हाणला. ताकद किती असेल या मालकात, किती ताकद असेल या मारुतीरायात, किती ताकद असेल. पण एवढी ह्याच्या पलीकडे सांगू का? भजनेच्या बाबतीत जर सांगायचं, वैष्णवाच्या बाबतीत, तर देहूतल्या मालकानं सांगितलं, येऊनी जन्मला मरकट तो वैष्णवा माझी अति श्रेष्ठ, हनुमंत मनावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे. पैठण मधल्या मालकानं सांगावा, वैष्णवा माझी अति श्रेष्ठ. एवढ्या श्रीमंताच्या दाढीन मिशा दुपारा जाळावा ही अफाट शक्ती. अख्खं गाव जाळावा ही अफाट शक्ती. आणि ते मारुतीराय बसले कुठं माहिती? पायापाशी, देवाच्या पायापाशी. मग एवढी व्यक्ती इतकी नम्र आहे, एवढे शक्तिशाली मारुतीराय, बुद्धिमतांवरिष्ठम. बलाच्या बाबतीत विचार केला तर ती बलाची देवता आहे. यम थरथर कापतो मारुतीरायाचं नाव ऐकल्याच्या नंतर. एवढी मोठी ताकद असती. आणि ते मारुतीराय भगवंताच्या पायापाशी बसले. नम्रता किती लक्षात घ्या. नम्रतेमुळे इतका मोठा अधिकार वाढला. गावच नाही त्या गावात मारुतीराय नाही. आहे का असं गाव? प्रत्येक गावात मारुतीरायाची ताकद. भक्तीच्या यादीत येण्यासाठी नम्रता गरजेची आहे. एवढी मोठी मारुतीराय, इतकी नम्र.
आणि म्हणून ते भक्तीच्या यादीत आहेत. माझे देहूतले मालक सुद्धा म्हणतात, काय भक्तीच्या त्या वाटा आणि मज दावाव्या सुभटा. म्हणजे भक्तीचं टोक किती मोठं असेल कल्पना करा. ध्वजस्तंभावरी वानरू ते मूर्तिमंत शंकरू. आळंदीतले मालक म्हणतात, मग हे नम्रतेचं मूर्तिमंत बिंब माझे मारुतीराय. म्हणून पहिल्या कडव्यात म्हणतात, नम्रता ज्याच्याकडे तो भक्तीच्या एवढी नम्रता. आळंदीतल्या मालकाकडे एक सामान्य व्यक्ती आली आणि देव पाहिजे होता त्याला. तो लोक म्हणले, देव ज्ञानोबारायकडे सापडेल. जाय. धरणेकरी म्हणतात त्याला. वेगात सांगतो, ज्ञानोबारायच्या पुढं इंद्रायणीचं स्नान केलं, ओल्या कपड्यानं बसलेत. ज्ञानोबाराय प्रगट झाले आणि ज्ञानोबारायनं देव विचारायला येणाऱ्या माणसाच्या पाय धरले. ज्ञानोबाराय पाय पडले. कोण काका आपण? तर काका म्हणले, आपण कोण? म्हणले, तुम्ही कोणापाशी धरलं? म्हणले, ज्ञानोबारायपाशी. मग मलाच ज्ञानोबा म्हणतात. तर काका म्हणले, लोक म्हणले, यायच्या पाय पड्यावर देव दाखीन तर हेच माया पाय पडायले गुरुजी. काका अशीच होते मायावानी इचकालेली. आणि ते म्हणले, देव यायला विचारायला गेलो, पाहायला गेलो, यायच्याकडे देव सापडल तर हेच आपल्या पाय पडे. काका म्हणले, मला तर लोकांनी तुमचं नाव सांगितलं होतं, तुमच्याकडे देव भेटल. तर काका म्हणले, चुकून म्हणले असतील लोक. तुम्ही तुकोबारायकडे जा. ज्ञानोबाराय काय म्हणले काकाला, तुम्ही तुकोबारायकडे जा. समाधीतून प्रगट झालते ज्ञानोबाराय. दर्शन घेतलं आणि तुकोबारायचं नाव सांगितलं. हे चालताना काका म्हणले, लोकायचं हुकलं गडे. इथं 7 दिवस बसलो ओल्या कपड्यात, साऱ्या गुदी आल्या मांडीला. ओल्या कपड्यात सर्दी झाली ना. आधी माहीत असतं तुकाराम महाराजाकडे देव भेटन तर तिथं गेलो असतो. मग गेले. आवाज दिला तर आईसाहेबांनी सांगितलं, ते आत्ताच आंघोळीला गेलेत. अरे म्हणले, ज्याला देव दाखवायचं ते नदीला आंघोळ करतो का? ज्याच्या इथं देव आहे त्याच्या इथं बाथरूम तर 10 लाखाची असा. बसून आंघोळ करायचं, झोपून आंघोळ करायचं, उभ्यानं आंघोळ करायचं, मुंडकं खाली करून आंघोळ करायचं, असं नसतं वाटतंय. असं त्याच्या इथं असं ना. हा, आणि देव दाखवायची ताकद ते नदीला आंघोळ करायला जातो. जाऊ दे म्हणले, त्याला स्वभाव असन तसा. गेले तर तुकोबारायने पहिला तांब्या अंगावर घेतलेला होता पाण्याचा. बाजूला एक व्यक्ती बसली होती, ते शिवजी कासार होते. त्यांचं नाव होतं शिवजी कासार. हे गेले तिथं म्हणले, आपण कोण? आई वडिलांनी मला शिवजी नाव ठेवले. बर बर बर, मी तुकाराम महाराजांना भेटण्यासाठी आलो. त्याचं तो धोतर सांभाळीत बसलो म्हणजे. ते आंघोळ करून आल्यावर धोतर नेसते. बर 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 बर. देव बघायला येणार त्याला जरीच्या काठाचं धोतर होतं. जरीची काठ येते. आता धोतरात लय बदल झालाय. फक्त मधात ढवळ आहे म्हणून धोतर म्हणावं लागायले. नाही तर धोतरातून लुगड्यात काही फरकच नाही राहिला. आता असले तर नख्या झाल्या 3-3 इतीच्या. बापरे, काही दिवसाला नख्या ढवळ्या होत्यानं मधातलं पिवळं होईन. हो हो, म्हणजे लुगड्यात रूपांतर करून आमच्या लोकांना म्हणजे बरं आहे त्याचं. विठाला श्रीमंत होत्या त्याबद्दल दुमत नाही. कोण्या बाईची तर 5 क्विंटल सोनं असावा. काय आपल्या बापाच्या जळत? काय डोक्यावर दगड पडतो का आपल्या? कोणाच्या घरी 5 क्विंटल सोनं असावा, पण कोण्या बाईनं मंगळसूत्र छटाकाचं घालावं. पण नवऱ्याची तर 5 क्विंटल सोनं म्हणल्यावर तिनं 9 किलोचं डोरलं घातलं. सक्रातीच्या दिवशी पहाटच मेली, वजनच मेली ना. असं नसलं पाहिजे. मर्यादा असली पाहिजे. धोत्र कसे घालावं, कपडे कसे घालावं, मर्यादा आहे. संप्रदायाची मर्यादा. गुरुजी, सिनेमातले लोक मर्यादा पाळतात. ते ऑस्कर नावाचा पुरस्कार भेटला गुलजारला. तो जातीनं मुसलमान होता, गुलजार नावाचा गायक फिल्मी सृष्टीतला. त्यानं ऑस्कर नावाचा पुरस्कार पांढऱ्या कपड्यावर घेतला, तुमच्यासारख्या कपड्यावर. तिथं सांगितलं सुटाबुटात यावं लागेल. ते म्हणलं नाही, आयुष्यभर पांढऱ्या कपड्यात गायन केलंय,
म्हणून फिल्मी सृष्टीत गाजलो, म्हणून विदेशातनं ऑस्कर पुरस्कार भेटलाय. आता तुमच्या सुटाबुटात येणार नाही. हे फिल्मी सृष्टीतल्या गायकाला कळालं. आमच्या याला कहा कळून देव जाणी. विठाला आता येते म्हणले आंघोळ करून, पण हे म्हणलं मला टाइम नाही ना, मला निघायचं. खाली बसलेल्या शिवजीनं पाहिलं तर एक काका दिसते. बोलवतो. महाराज काय शिवजी आपल्या भेटी करताय, काका आलेत. आंघोळ सोडली हो. अर्धाव टांगवलं झालं तर सातपुते बुवा, आणि तशाच वल्या कपड्यानं आले आणि माझ्या भेटीला काका आलेत. गव्हाणे साहेब पुटासकट पाय धरले तुकोबारायने. पुटासकट वारकरी येत ना ते, वारकरी येत पुटासकट पाय. हे मनातली मनात याच्या जीवात बोंड्या असल्या. म्हणला 7 दिवस तिथं पाय पड बसलो त्या देवासाठी, तर ते माझ्या पाय पडले, आणि हे तर बुटासकट पाय पडले. हे काय देव दाखवते. हे आमची लोक अशी इचकलेली. बुटकभर पाणी घेतून समुद्राला आंघोळ घालतू. तू सकाळी पाणी नेत नाही, तू समुद्राला कशाला आंघोळ घालतू. तू तू होतो तू तर धुईन. किती जाग्यावर भरलंय, 7-8 जाग्यावर भरलंय. तू तू धुईन. समुद्रात लय पाणी आहे, त्याच्या पाण्याच्या वाफानं जगात पाऊस पडतो. इतकं पाणी आहे त्याच्यात, आणि तू त्याला कशाला आंघोळ घालायला चालला. नादच असतो माणसाला. कुठं सुगत पाय धरले. हे कसले देव माहित आहे तुम्हाला. महाविष्णूचा अवतार आणि सखा माझा देव पाहण्यासाठी गेलेला व्यक्ती देवालाच भेटला. देवच पाया पडला, पण काय रूपात. ज्ञानोबाराय वारकरी होते. ज्ञानदेव वैष्णव मोठा. हा वैष्णवातले शिखामणी ज्ञानोबाराय वारकऱ्याच्या रूपात देव आहे. सामान्य व्यक्तीच्या पाया पडला. 10-5 श्लोक पाठ असणाऱ्या नेते त्यांच्या, आणि तुकोबाराय बुटा सगट पाया पडले. अध्ययन करणारा व्यक्ती होता, शास्त्र पुराण सांगणारा, म्हणून तुकोबाराय बुटा सगट पाय पडले. तर त्यांना असं वाटलं तुकोबाराय तुच्छ, पण तुकोबाराय कोण. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही. त्या काळात शास्त्री पदवी घेतलेले रामेश्वर शास्त्री 400 वर्षापूर्वी. हो. त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्रात 3 शास्त्री झाले. जगन्नाथ अण्णा पवार, तुकाराम महाराज महामुनी, हे दोन्ही जात राहिले. आणि आता अद्यवत आपल्या मराठवाड्याला लाभलेले शास्त्री प्रल्हाद शास्त्री दैठणकर. हा महाराष्ट्रात पहिले 3 शास्त्री झाले. आता किती बी असतील, पण पहिले 3 शास्त्री जगन्नाथ अण्णा पवार, तुकाराम महाराज महामुनी आणि दैठणकर शास्त्री, प्रल्हाद शास्त्री दैठणकर आज आहेत. महाराष्ट्रात पहिले नाही, काशी विद्यापीठात पहिल्या मार्कानं आलते, पहिल्या क्रमांकानं. पण आपल्या महाराष्ट्राला माणसं गेल्यावर कळतीत. अगोदर लक्षात यायला पाहिजे. जगन्नाथ अण्णा पवार म्हणजे काव्यतीर्थ होते. जगन्नाथ अण्णा पवार काव्यतीर्थ. तुम्ही कीर्तन ऐकताल, नवल नाही. आतापर्यंत जर जगन्नाथ अण्णा असते आणि जगन्नाथ अण्णाची किमान 25 जर कीर्तन गिरगावच्या बाळूला ऐकायला भेटले असते, तर अजून एका गोष्टीत शिखर गाठला असतो. विठाला विठाला आणि त्या काळातले रामेश्वर शास्त्री सामान्य पदवी असते. पत्रिका टाकतो कोणी बी. पत्रिका काय असते. पत्रिका हिंदूच्या छपाई करणार मुसलमान. शक्यतो असे धंदे त्याचेच असते. डाल दो बोले 70 भाई इसके सामने शास्त्री पदवी डाल दो. हरिपाठ रिवाज झाला. कोणी शास्त्री. हा असे शास्त्री विद्वान रामेश्वर शास्त्री बाहुलकर. आणि ते रामेश्वर शास्त्री सगळ्या विद्वानांना म्हणतात, म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, आणि तुका विष्णू नाही तुझा. प्रत्यक्ष तुकोबाराय म्हणजे पांडुरंगच आहेत. विटेवरचा मालक आणि तुकोबाराय एकच आहेत. विटेवरचा मालक आणि ज्ञानोबाराय एकच आहेत. महाराज प्रत्यक्ष देव भेटला, पण हे देव वारकऱ्याच्या रूपात असल्यामुळे यांच्या पाया पडले, पण हे पायात नाही पडले. कसा देव सापडन.
किती मोठं टोक तुकोबरायचं. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. हा, तुकोबरायचं नाव ऐकल्यावर यमाचं धोतर सुटत होतं. सगळे काळाच्या डोक्यावर पाय द्यायला, जगा काळ खाया आम्ही माथा दिला पाय. तुकोबरायच्या पत्नीचा पाय धरून जगातला मालक काटा काढीत होता. एवढी मोठी तुकोबरायची व्याप्ती, तरी ते वाकले. कोण ज्ञानोबर आहे? 56 भाषेचा केला गौरव. भाषा 56 येत होते. मी 7वी शिकलो. आमचा एक मित्र डबल MA झाला. मला वाटतं डबल ट्रिपल असतं का, ट्रिपल MA डबल MA झालं. आणि ते मुंबईला नोकरीला होतं. 72,000 पगार, 71,000ची महिन्याला पेत होतं. ते 1000चं का पेता येत नव्हतं, ते खात्यावरले काढता येत नव्हते म्हणून. आणि ते मला भेटल्याच्या नंतर म्हणायचं गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग, गुड नाईट. आता आपल्याला काय कळतंय का संखा. मग त्यानं सांगितलं गुड नाईट ह्या टायमाला म्हणतात, गुड मॉर्निंग ह्या टायमाला म्हणतात, गुड इव्हिनिंग ह्या टायमाला म्हणतात. मी आणलं मुकाट्या बस. तू मी मसुबाच्या नदीचं वाकून दोघं वान्यरावांनी संगत पाणी पिलोत. आपण एकाच रानातल्या ज्वारीच्या भाकरी खाल्ल्यात. तू काल परवा मुंबईला गेला, जरा हिशाबात बोल जाय. भाषा 56 येत होत्या. 56 ज्ञानोबा राहिला 56. तरी या भाषेचं प्रभुत्व सोडलं नाही. ये मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. माझा मराठाची बोल कौतुके आणि अमृता ते ही पैजा जिंके. भाषा 56 येत होत्या. 56 भाषेचा केला शिगो. ज्ञानाचे सागर सगळ्या पाण्याला लाजवील ते पाणी असतंय समुद्राचं. आणि त्याच्या उपमेचं टोक ज्ञानोबरायच्या विद्वत्तेला. काय विद्वत्ता असेल तरी पण सामान्य परमार्थ करणाऱ्याच्या पुढं नम्र झाले. याला म्हणायचं भक्ती ते न मन वैराग. किती तुकोबराय मोठे तरी सामान्याच्या पुढे वाकले. काय घ्यायचं होतं का त्याच्याकडून? काय मागायचं होतं तुकोबरायला? अहो, लक्ष्मीचा पती तुकोबरायच्या घरी मनाने यायचा. पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी. लक्ष्मीचा मालक मनानं तुकोबरायच्या घरी येत होता. काय मागायचं आणि काय देणारे पुढचा फाटका द्यायला? फक्त वारखरी या नात्यानं पाया पडायचं. काय ज्ञानोबरायला मागायचं? ज्यांच्या दारात सोन्याचा पिंपळ, जयाची हे द्वारी चा पिंपळ. सोन्याचा पिंपळ दारात आहे. ते काय आमच्या सारख्या भिकार छोट लोकांना मागणार आहेत? पण वारखरी या नात्यानं पाया पडे. नम्रता. पैठणच्या मालकांचा जर विचार केला, सकल संता माझी, सकल संता माझी राजा स्वामी एकनाथ माझा. तुम्हाला काकडे व किती मोठे सांगू? ज्याला जरासं येतंय ते 40 मिनिटं चाल म्हणतोय. या माणसाकडे लाखो विद्यार्थी शिकून जातील, एवढी विद्वत्ता. पण मुद्देसूद कीर्तनकाराला पोषक अशी व्यक्ती आपल्या परिसराला लाभलेले हिरत नाही. जपा तुम्ही, जपा जपा जपा. गरज आहे अशा लोकांची. काळाला जपणं गरजेचं आहे. काय होतं माहितीये? ते महाराज गाय खेत औरंगाबादून आणले. कसं शक्य आहे सतत सतत? पण जवळच आहे का नाही, कसं शक्य असतं? म्हणून लक्षात असलं पाहिजे. पण ज्याच्या गावाला गंगा त्याच्या गुडघ्याला सांगा. हिशोबात राहिलं पाहिजे माणसानं. अशी माणसं जोपासा, गरज आहे काळाची. सकल संता माझी राजा स्वामी एकनाथ माझा. सर्व संतात राजे होते. आणि माझ्या एकनाथ महाराजांकडे एक व्यक्ती गेली. बाहेर बहालदार चोपदार होते. नाथांचा वाडा हाच आहे का? हो म्हणे, हाच वाडा. कोण आपण? अमके अमके व्यक्ती. चोपदारानं काठ्या ठुल्यान पाया पडले. शांती ब्रह्म एकनाथ महाराजाच्या घरी चोपदाराच्या हातात 15-15 किलो सोन्याच्या काठ्या होत्या. माझ्या गोळ्या संपल्या नाही. मी संतांचं वर्णन करायलो. संतांचं भंगिऱ्या भुंगिऱ्याचं नाही. या महाराष्ट्राच्या मातीला ज्यांची कृपा आहे म्हणून आपण माणसं म्हणून जगायलोत. ते जन्माला आलेत म्हणून आपण माणसं म्हणून जगतो. ही त्यांची कृपा आहे, हे त्यांचे उपकार आहेत आपल्यावर. 15-15 किलो सोन्याच्या काठ्या चोपदाराच्या हातात.
नशिबवान साहेब, तुम्हाला ड्युटी पैठणला आहे. वा. काठ्या खाली टेकल्या आणि पुढच्या व्यक्तीच्या पाया पडली. त्याच्या चपला 3 जागेवर शिवलेल्या होत्या. गुरुजी, ज्याच्या हातात 15 किलो सोन्याची काठी, तो व्यक्ती चप्पल 3 जागेवर सुटलेल्या माणसाच्या पाया पडाय का? कारण तो चोपदार अशा व्यक्तीचा होता. त्यांचे मालक वाकत होते, नाथबाबा वाकत होते. अशा व्यक्तीचा चोपदार आहे. अनुकरण घरातल्या लोकांनी चांगलं केलं की पुढचे करीत असते. आजोबानं मारुतीरायाच्या दर्शनाला याचं नातू पाया पडन. आजा बुटातल्या टाचावरी काढीतून पंज बुटातच ठुतू, बिडी मागून धरी तू जय मारुतीराय. तो कष्टा जळण सोमल्या, त्यानं लंका फुकली. तो धोतर जाळायला किती टाइम लागत. मागून अर्धी बिडी धरीतून जय मारुतीराय, पंजे बुटात टाचावरी करी तू येतो, मन ठेवून येतो. हो, ते वाचून मंठ उघडायचंच राहिलं. तू गेल्याशिवाय मंठ्यातल्या लोकांना भाकरीच भेटत नाही. टेक नाही तर टोकन मग जाय ना बोंबलत तिकडं. आजानं त्यापेक्षा करावा. आपण मारुतीरायाच्या पुढे वाका, आपला मुलगा वाकन, आपला नातू वाकन. आजाद शेवरीवानी वाकत नाही. आणि पुन्हा म्हणतो आमचा नातू जरा रगीलत निघला, तू या मुंडक्यावर ट्रॅक्टरचं मुंडकं घालायला पाहिजे त्यानं. तो शेवरी सारखा येळू सारखा वाकतच नाही ना. मग तू हा नातू तरी कसा वाकन सुमळ्या. विडाला विडाला हे पैशातले हे गौनीशे गौन गौन. ज्याला एखाद्याला पैशाचं गंडला असं नेते तर अजून लक्षात घ्या, सज्जन माणसापेक्षा नालायक लोकांकडे भारतातले पैसे येत. त्यानं बंगलावर बनलं ठुले तर 5-5 मजली बंगले होते. असले पैसे आहेत लोकांकडे. तरी पण ते नम्र आहेत. पैसा म्हणजे नम्रता नाही. हा, नम्रता म्हणजे पैसा आहे. विठाला विठाला खूप श्रीमंत लोक पाहिले मी. 3798 गाव. काय गांजा उडून थोडा फिरलो. 1418 रुपयाचा, 1418 रुपयाचा बिस्किटचा पुडा एका माणसाच्या कुत्र्याला खालाय. कुत्र्याला 1418 रुपयाचा बिस्किटचा पुडा एक माणसाचं कुत्र खातंय. कुत्र लोक इतके पुढे गेलेत. वाकत जा विठाला विठाला. काहीच भेटणार नाही वाकल्याशिवाय. वाकल्याशिवाय देव भेटत नाही. मुद्दा नंबर 1. वाकल्याशिवाय समाज मानित नाही. मुद्दा नंबर 2. नम्रतेशिवाय घरातली लोक सुद्धा मानित नाहीत. घरातली माणसं सुद्धा नम्रतेशिवाय मानित नाहीत. वाकणं हा सर्वात मोठा सद्गुण आहे. झाडाला फळ लागले फांद्या वाकतात. झाडाला फळ लागले ना फांद्या वाकत्यात. आणि जी फांदी वाकली नाही ती बुडातून फाटाळती. बुडातून फाटाळती. तिसऱ्या दिवशी हरपळून जळती. वाकणं मालकांचा पुरावा आहे. त्या भूमीकडे फांद्या लोळतात. फळ आले की वाकणं धर्म आहे माणसाचा. वाकलं पाहिजे. चोपदार पाया पडल्याच्या नंतर आतमध्ये आवाज दिला, मालक. नाथ बाबा आले. कोण आले आपल्याकडे? गिरिजा. पत्नीला आवाज दिला, हे गिरिजा. नावान बोलायचे बोल पहिले माणसं. हो ते आता आपल्याकडे काय होतं माहितीये का, सगळी वळही उडाल्या मग म्हणला भुसकड दाबून पहा. हो, आणि तवा तर बैलाला पिंडी कापून टाकीन तशाच फेकल्या. बुरखुंडानं उकांडा भरला आणि सगळा कडबा संपल्या. म्हणला भुस दाबून ठेवा, पावसाळ्यात काम येते. तुला खावा आता बैलानं तुला. आपलं सगळं उतू गेल्या. कणिक तळाला गेली मंजुरीची हवाली. सगळं वाजल्या मग बांधव खुरपी. तू पहिल्यापासून पाहिजे आहे का नाही. आता आलं, आता बोलायलेत नावानं. पण ते मधात तुम्ही बोलणं सोडून दिलं म्हणून त्यानं सुरू केलं ना. विवेक. ए अनिरुद्ध. ए विवेक, लवकर येले. आपल्याकडे गिरगावकर आलेत. येताना दूध घेऊन ये. तर विवेक आला दुधाची थैली घेऊन. मी म्हणलं बाई मी हे दूध पेत नाही. मी का बोके आहे का?
या थैलीतलं दूध प्याला, मी नाही पित याच्यातलं दूध. हा मी म्हणलं बाई विवेक कोण, तुमचे चिरंजीव आहेत का? नाही ते माझे मिस्टर आहेत. मी म्हणलं मला तू हा दूध नको, तू हा चहा नको, तू नवऱ्याला जर नावानं बोलायलीस तर मग ही गाडी जळून जाईन बाई. नको 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 येतो. हो नावानं बोलायची माणसं, वजनात राहिलं पाहिजे आपोआपल्या ह्याच्यात. हो आपोआपले नियम सांभाळले की नेते गोड होत असते. सासऱ्यान सासऱ्याच्या वजनात राहावा आणि सुनानं सुनाच्या अधिकारात राहावा. सासऱ्याच्या पुढून जाताना सुनानं पदर पडू द्यायचा नाही, ही सुनाची आचारसंहिता. पण सून स्वयंपाक करताना सासऱ्यानं चुलीला पाय लावून शेकायचं नाही. सून भाकरी टाकायली, सासरा चुलीला पाय लावून शेकला, मला म्हणला आमची सून पदर घेणं, पेटलेली झिलपी याच्या तोंडात हातुड्यान ठोकून घालायचे, पार इकून निघली पाहिजे. भडव्या, बैठकीत जर तुला सगळं भेटत असेल तर सून भाकरी करताना कशाला पाय लावून शकतो आणि पुन्हा म्हणतो तिचा पदर पडा. आपोआपल्या वजनात राहायचं. हा वजनात राहायचं, वजनात सगळ्या गोष्टी भेटत असतात, आपण आपलं वजन नाही सोडायचं. महिमा नाही सुटली की काम झालं. काय नाथांचं वैभव. गिरिजा जी मालक, इथे एखादी जी म्हणती का आमची मामी आमच्या मामायला, हे कॅमेऱ्यावाले मामाचं गाव आहे म्हणून माम्या म्हणायलो सगळ्याला. हे तुम्हा पुन्हा हीच किती. बाळू महाराज त्या गावात बायकांना माम्या म्हणला. मामांचंच गाव आहे ना, त्याच्यामुळं माझ्या सगळ्या माम्या, सगळ्या आज्या काही वयस्कर. हो माझी एखादी मामी म्हणती का मालकाला जी? नाही. कसं होतं जी इचुडस होतो का जीबीला? बरं नका जी म्हणी जाऊ, पण मालक म्हणी जा. तुम्हाला तुमच्या भाषेची शपथ आहे. हो पप्याचा बापन, यमुनीचा बापन, भाग्याचा बाप असं म्हण जाऊ नका. ते काय अशी वरून नाही पडले तुम्हाला, ते काय गौसले नाही तुम्हाला. हो मालक म्हणी जा. आपल्याला समजून सांगावं आहे का नाही, दुसऱ्याचे कशाला धाबे फुकायचे माणसं. हो मालक म्हणी जा. बाईचा सर्वात मोठा देव कोण असेल तर आपला पती. हो आमच्या घरच्याला सांगत असतो, मी धोत्र चांगले धुतले की तुला अर्ध पुण्य आलं. हो तू नको दाही शिडे तुळशील घाली जाऊ, कामाशी काम तुळस वाळून इतकं पाणी टाकीच आहे. हो हो काही काही चालय ना, इतके तुळशील इडे घालते आणि तोरक ना तू बुट इसरून शाळात गेला. हो त्यानं पॅन्ट एक दिसची घातली, शर्ट दुसरंच दिसचं घातलं. शिक्षकानं पुन्हा नातू घरी पाठीला, बाब्या तू काऊन वापस आला? तू ह्या तुळशीला इडे घालण्यामुळं तसं झालं. हो नातू शाळेत जायच्या टायमाला ही तुळशीला इडे घाली ती आणि मग म्हणते आमचा नातू कसा हुशारच होईन. तुला खोऱ्याच्या दांड्यानं हाणीन तो थांबला. त्याचं नाव परमार्थ, संसारात चांगलं वागणं त्याचं नाव परमार्थ आहे ना. सून स्वयंपाक करीत असेल तर म्हातारीने त्याचे सॉक्स द्यावा, त्याची पेन द्यावा, त्याचं दप्तर द्यावा, त्याचा डबा भरून द्यावा, हे काम आहे ना. मालकाला जर गडबडीत ड्युटीला जायचं असेल तर त्याला डबा भरून द्यावा, तर त्याचं आवरणं सुरू आणि हिच्या हातात दाताळ सुरूच डोसकायचं काय. हो आणि मग म्हणते बाई तुमचा टाइम झाला का, मग वडापाव खा. हो ते वडापाव खा तू, मग अर्धीच पगार घरी आण. तू पगार अर्धी आलीच कस काय, तू ह्या कंगव्यानेच केलं सगळं. हो बाईनं आरशापाशी 3दा जावा, बाईनं आरशापाशी दिवसात फक्त 3दा जावा आणि पुरुषानं 2दा जावा. दी बाई आरशापाशी दिवसात 9-10 बाऱ्या जाती, तिच्या पिठल्यात केस गवसतीतच, तिच्या चपातीत भाकरीत केस निघतेतच. हा निसर्गाचा नियम आहे. मी संसारिक आहे ना, मी का संन्याशी थोडाच. म्हणजे आमच्या घरी निघते तर असा विषय नाही. मी कधीच नाशिकला गेलो असतो अंगाला काव लावून, तितका बाजार जरीच खाल्लेला असता तर अद्याप नाही. ही शबात आहे सध्या. विठाला 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 ए गिरिजा, गिरिजा नाव होत. जी मालक जी शब्द. कोण बाई जी म्हणती माहितीये? ज्या बाईचं लुगडं धुवायला 36 वर्ष पंढरपुरातला मालक होता. ज्या बाईचं लुगडं धुण्यासाठी, नम्रता सांगायलो भक्ती ते नमन, ज्या बाईची साडी आणि चोळी धुण्यासाठी 36 वर्ष पंढरपुरातला मालक. जी मालक गिरिजा, आपल्याकडे ते पाहुणे आलेत, त्यांची पाय धुवायची व्यवस्था करा. सोन्याचा घंगाळ नेते, सोन्याचा तांब्या,
बावनिया चंदनाचा पाठ, तापलेल्या उकळत्या तेलात एक चिमूटभर टाकलं की तेल थंड होतंय, हिच्या चंदनात ताकद आहे, अशा चंदनाची पाट चौरंग होती. त्याच्यावर पाय धुतले आणि तशा काळाला 55,000ची पैठणी अंगा होती. आज जर ती पैठणी असायली तर ती सोन्याचा जोर होता गुरुजी. ती पैठणी आज इकल्या प्युअर नदीच्या कडीची 150 एकर जमीन विकत घेता येते. इतकी पैठणीची किंमत होती त्या, इतकी किंमत. हो, 3.25 किलो जर निघायचा, 3.25 किलो जर, 3.25 किलो सोन्याचे पैसे किती होतील? ज्याला सहन होते त्यानं गणित करा. बऱ्याच लोकायला दुसऱ्याचं बरं चालल्यावर घाम येतो. आशय नका गण कमी चक्कर गिकर याची उगीच गणित नका करू. आणि त्या बाईनं पाय धुतले, खांद्यावरला पदर वाढा आणि पदरानं पाय पुसले. हे अर्धगारच झालं. ते म्हणला 3.25 किलोचा जर सोन्याचा आणि त्या लुगड्याच्या पदरानं माय पाय पुसले. काय काम झालं? इतक्यात गपचिक बसावं ना. पण काही काहीचा लयच अहंकार टोकाला गेलेला. लय 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 टोकाला गेला. तुरी कोणत्या वाकत्यात तुम्हाला माहिती आहे ना? जिला शेंगा लागल्या ती का उबळलेली. नाही ते तुम्हाला जास्त अभ्यास नाही बरं, उगा नका हो म्हणू. तुम्ही लय दिवसापासून शेतीत लय काम केलं नाही, तुम्ही ढवळे कपडे घालूनच राहिले, पण तरी पण पाहिलेलं आहे बरं, पाहिलेलं आहे. उबळलेली तूर वा कधी होय जिजा बापा, वा कधी गो उबळलेली नाही, खिलारच ती. शेंगाचा पता नाही, उबळलेल्या तुरीची झाडणी पण होत नाही. कुठून मोडती उबळलेल्या तुरीची झाडणी पण होत नाही. जिला शेंगा लागले ती वाकती. हो, ती पेंडीत बसती आणि शेंगा काढ्याच्या नंतर झाडताना अंगण झाडा, कोठ झाडा, ती सगळ्याच कामी येते. ह्या अशी वाकत असते बरी. हे खिलारच काय काय खिलारच उबळलेल्या तुरीवाणी आधी कुठेही मोडत असते. वाकणं धर्म आहे. नाथ बाबा होते. आतमध्ये चांदीच्या पेल्यात दूध दिलं नाही, ते दूध घेतलं. बर बर, जेवण करून जा. हो गिरिजा, आटपा लवकर. तिथं रोजच पुरणपोळ्या होत्या, रोज पुरणपोळ्या रोज. आता पुरणपोळ्या करणं लय सोप. आमच्या पोरायच्या माईन मला 11 दिवस रोज एक पुरणाची पोळी दिली. म्हणजे पोरायची माय म्हणजे मै बायको. 11 दिवस गवाणे साहेब रोज एक सकाळी सकाळी. मी म्हणलं अरे मला गोड नको, घशाला त्रास. नाही बाई, माझं एक व्रत आहे आणि रोज एक पोळी खात जा. तर मला त्या जाऊ द्या म्हणलं, आपण एखादी गोळी शिल्लक घेऊ. जालन्यातून गोळ्या भेटतात मला, उशे साहेबाच तिथून देतात. ती गोळ्या संपल्यावर काय ताण आहे का नाही, देतात ते. आपण एखादी शिल्लक खाऊ. पण मला नवल एक वाटलं की एका पोळीसाठी रोजची रोज पुरण कशी शिजिती. मग मी 10 दिवस पोळ्या खाल्ल्या. पण 11व्या दिवशी म्हणलं आपण हिच्या ऋणातून उत्तीर्ण हो. मी म्हणलं एका पोळीसाठी रोजची रोज शिजिती. ती म्हणे मागच्या महिन्यातच शिजिल. तर आमच्या घरच्यावर घेतल्यावर कशी तुमची खसखस पिकली. हे सगळं तुमच्या बायकायचं सांगायलो. मागच्या महिन्यातच शिजिल तर शिजून फ्रीज मध्ये ठुलतं. चाल बाळू कवर क पोळ्या खा 1.5 महिना. त्याच्यातला गोळा काढणं, चपातीत घालणं, लाटणं, भाजणं, खायन चल पळ कीर्तनाला. आता किती पुरण करता येईल, ठेवता येईल. त्या काळात होते का सुविधा? पात्यावर पूर्ण वाटायचे, पुरणाची पात्र नव्हते, पुरण गाळायची पात्र नव्हती, पाटी वराटी होती. आणि त्याच्यावर बघा तशा सस्ताईला 55,000ची 400 वर्षापूर्वी पैठणी नेसणारी बाई पुरण वाटलं, पुरणपोळीचा स्वयंपाक केला, जेवायला बसले. नम्रता सांगतोय. आज मग त्यांनी सांगितलं आता मला दुपारची संध्या करायची. म्हणजे करा, देवघरात करा, तुळशी वृंदावनापाशी करा, पलीकडे गाईचा गोठा आहे तिथं करा, नाही तर गोदावरीचं पात्र आहे तिथं करा. नाही म्हणले तुळशीपाशीच करतो. तुळशीपाशी बसून केली पूजा. तोपर्यंत नाथबाबा द्रोणे लाईत होते. द्रोणे
द्रोणेला येत होते. त्यांच्याकडे इतकं मोठं वैभव होतं, पण ते सोन्याच्या पात्रात जेवत नव्हते. ते केळीच्या पात्रावर जेवायचे किंवा पळसाच्या पानाची पंत्राळी लावायची त्याच्यावर जेवायचे, द्रोणे करायचे. त्यांच्याकडे 2 अनुरागी लोक होते, ते सुद्धा पात्रावर जेवत होते, सोन्याच्या ताटात जेवत नव्हते. मग जेवायला बसले, असा उदबत्याचा घमघमाट, गरम गरम गावरान तूप होतं, अशा चुलीवरल्याच पोळ्या होत्या अशा गरम गरम. आणि त्या गिरिजा काकीने केलेल्या पोळ्या सगळ्या बायकाला येत नसतात. काही बायकांनी पोळ्या केल्या पुरण गावसावं लागतं कोण्या कोपऱ्यात. हो, सगळी पोळी इचकिल्यावर कळते खाल्लाकड्या कोपऱ्यात पुरण आहे, वरलाकडं डोंगराकडचा कोपरा तसाच राहिला कोरडा. एखादीचं पुरण चौकड जातं तर पाखड तयाला चिटकतंय आणि वरचं पाखड हातात येतंय. हे इतकं कसं काय कळतं सांग का तुम्हाला? रोज 2 गावचं खातो ना तुम्ही, घरचंच खातात त्याच्याकरता तुम्हाला तितका अभ्यास नाही. मी रोज 2 गावचं खातो म्हणून ते मला कळतं ना कसं खावतं. विठाला विठाला गिरिजा काकींनी केलेल्या पोळ्या काय अन्नपूर्णेची कृपा होती हो, अन्नपूर्णेची कृपा. पाणी फिरवलं मुंग्या आत येऊनी म्हणून. जेवताना पाणी फिरत ना मुंग्या आत येऊनी म्हणून. म्हणजे जेवताना पाणी कशामुळे फिरीत येत अजूनही काही सुंबळ्याला त्याचा पत्ता नाही. एक जण मला म्हणला मंदिरात गेल्यावर घंटी काऊन वाजित येत. मला नाही सांगतायत. आणि कशाला कीर्तन करतात? आगाऊच काम बंद उद्यापासून मह ऐका. म्हणलं सांगा. देवाला जागा करायचं मी आलो म्हणून. मी म्हणलं सुंबळ्या त्यो झोपतच नाही रे, त्यो ज्याच्या नावानं झोपला त्याला भीतीला टेकून बसावं लागतं. कपाळाला रुपया, शेणाचा गोळा, 2-4 उदबत्या आणि 7-8 म्हाताऱ्या रडायला. ते त्याच्यासाठी झोपलाय, जिवंत लोकांसाठी झोपत नाही. घंटा नाद वेगळाय, चला वेगळा करता. पाणी का फिरावं, घंटा का वाजाव, नको विषयांतर नको, आपल्या कडव्यावर येतो. आणि मग जेवता जेवता त्यांनी सांगितलं, का हो तुम्ही दुपारची संध्या केली नाही? नाही म्हणले, आजच्या दिवस माफ करा. नम्रता सांगायलो, नम्रता. नाथ बाबा सामान्य व्यक्तीला म्हणले आजच्या दिवस माफ करा. माफ करा? तुम्ही संध्या करीत नाही तर तुमच्या घरचं खाणं उठलं ते पात्राहून, उठलं पात्राहून. ते गिरिजा काकी 16 होत्या स्वयंपाक करा. ज्या बाईचं लुगडं धुवायला पंढरपुरातला मालक 36 वर्ष आला, ती बाई पात्रापाशी लोटांगण घातलं. एवढ्या वेळेस आमच्या मालकाला माफ करा. पात्र द्रोणे लावण्याच्या गडबडीत त्यांची संध्या थांबली. याच्यानंतर ते संध्या कधी बुडवणार नाही. पण तुम्ही आमच्या घरचं ताट डावलून जाऊ नका, विनंती. लोटांगण घातलं, लोटांगण. तरी ऐकत न पठ्या. शेवटी नाथ बाबा होते ते. नाथ बाबा म्हणले, बरं नका जेवू, तुम्ही संध्या करता कशासाठी? म्हणले देवाच्या प्राप्ती करता. कधीपासून करता? 40-45 वर्ष झालं संध्या करतो. एखाद्याशी तुमच्या स्वप्नात देव आला नाही? म्हणले मग मी संध्या याच्या करता करीत नाही, ज्यानं जेवताना तुम्हाला भातावर तूप वाढय का, हे पंढरपुरातला आहे. झाली संध्या संदेह माझा गेला, आत्मा राम हृदय प्रगटला किंवा सेजे प्रगटला. मी याच्या करता संध्या करत नाही. संध्या ज्याच्या प्राप्ती करता करायची तेच आमच्या इथं पाणी भरण्यासाठी. 36 वर्ष जगाचा मालक. दृष्टांत संपला. सामान्य माणसं इतके आखडलेली. 36 वर्ष जगाचा मालक ज्यांच्या इथं कामा करता आणि ते पुढच्याच्या चरणावर वागतात, याला म्हणतात नम्रता. भक्ती ते नम्रता ज्याच्याकडे तो भक्तीच्या यादीत. वैराग्य तो त्याग. कशाला म्हणायचं त्याग? जिचं वर्णन करता येत नाही अशा वस्तू आपल्याकडे असावा. त्या वस्तू आपल्याला पचावा. आणि पचत असताना म्हणायचं मला त्याची गरज नाही, याला म्हणते त्याग. हजारो पाहुण्याकडे बायडाटे यावा. करामची मुलगी, करामची मुलगी, करामची मुलगी. त्यानं म्हणावं मला संन्यास घ्यायचा. कोणीच विचारीनं.
संध्याकाळचा ठिकाण आणि ते म्हणला आपल्याला संन्याशी घ्यायचं. मग तू त्याच लायकीचा आहेस ना, तू करणार तरी काय आहेस, तुला घ्यावाच लागल ना, त्याला इलाज नाही राजा. हो, हजारो एकर जमीन असावा, पाहुण्याची रांग लागावा आणि त्यानं म्हणा आपल्याला संन्यास घ्यायचा. याला म्हणते त्याग. भोग नारायण कशालाही त्याग नाही म्हणायचा. प्राप्त झालेली वस्तू पोषक असताना सुद्धा त्यागायचीला त्याग म्हणतात. म्हातारा आलं शिकारीहून, 92 वर्षाचा बाप होता, 95 वर्षाचा बाप. शिकार करून आलं, चेहरा बारीक पाहिला आणि पोराचं वय होतं 22 वर्ष, नेमकंच लग्नाचं वय. बाबा कुठे गेलतात? अरे शिकारीला गेलतो. बाण संपले, शिकार नाही सापडली, गंजा वाघ मारली, पण एक आवडलेली शिकार पुढच्यान दिली नाही. कळालं नाही बाबा. अरे एका आश्रमावर एक पोरगी स्वयंपाक करीत होती, तिच्या संग लग्न करण्याची इच्छा झाली. बापरे. बर, म्हातारं घोड्यावरून खाली उतरलं आणि त्या घोड्यावर पोरग बसलो, 22 वर्षाचं पोरग. आणि बापाला विचारलं नाही कुठं आश्रम आहे म्हणून. घोड्यावर बसल्यावर वाकलं, घोड्याच्या कानात सांगितलं, बाबा जिथं रमले होते तिथं चल. बाबाला जे ठिकाण आवडलं होतं तिथं चल. ते चांगल्या माणसाचं घोडं होतं ते. या कुत्रे काही काही लोकांचे अधिकारी होते. चातुर्माशी महाराजाचं कुत्रे एकादश धरीत होतं. पंढरपूरला चातुर्माशी महाराजाचं कुत्रे एकादश. पंचांगात वाद झाला. एका पंचांगानं आजची एकादश टाकली आणि एकानं उद्याची. स्मार्त आणि भागवत ठीक आहे, पण स्मार्त नाही भागवत नाही, दोघींना 2 एकादशी टाकल्या. धरायच्या कोणत्या? एका कीर्तनकारानं सप्त्यात सांगितलं आता चातुर्माशी महाराजाला विचारायला जा. तर चातुर्माशी महाराज बाहेरगावी कीर्तनाला गेले. त्यावेळेला फोन नव्हते, वक्ते बाबा सांगायचे. तर मग त्या चातुर्माशी महाराजांनी शिष्यानं सांगितलं तुम्ही आले कशा करता, एकादशी कोण दिवशी धरा. मग आमचे महाराज पंचांग बघून एकादश धरीत नाहीत, आमचे महाराज कॅलेंडर बघून एकादश धरीत नाहीत. ज्या दिवशी आमचं कुत्र भाकर खात नाहीत त्या दिवशी ते एकादश धरतात. चातुर्माशी महाराजाचं कुत्र एकादश धरीत होतं. म्हणून शेवटचं पाणी चातुर्माशी महाराजाला विटेवरच्या मालकानं पाजलं. शेवटच्या टप्प्यात मंजुळा तोंडात अडकलेले. काय ताकद असेल या लोकांची. ठाकूरबांचं घोडं एकादश धरायचं. परभणी जिल्ह्यात ठाकूरबाचा मोठा घराणा आहे. हो, यांचं घोडं एकादश धरायचं. घोडं एकादशी असाच वाद. चारा म्हणले घोड्याला हरभरं नाही खाल्लं त्यानं हरभरं, आजची एकादशी म्हणले. हो, त्या घराचं बाळांतपण करण्यासाठी पंढरपुरातला मालक. काय 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 लोकांचे प्राणी पाळलेले पशु सुद्धा इतके अधिकारी. महाराणा प्रतापाचा चेतक नावाचा घोडा किती विद्वान. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा विशाल नावाचा घोडा, कृष्णा नावाची घोडी, काय विद्वान असलेल्या लोकांचे प्राणी. वाघ्या नावाचं कुत्र, काय नाविन्य या लोकांच्या प्राण्याकडे. इतके विवेक संपन्न प्राणी होते. संताजी महाराज जगनाडेंचा बैल सखा नावाचा बैल होता. तो तुकोबारायचा अभंग ऐकल्याशिवाय बैल चलत नव्हता. किती पेंड खाऊ घाला, किती चारा झाला, किती मका द्या, चलतच नव्हता. जीव जाऊस तर मारा, पाठ फुटूस तर मारा, चलतच नव्हता. पण संताजी महाराजांनी तुकोबारायचा अभंग फुटफुटला की बैल इळभर बिना चाऱ्याचा चलत होता. बैल, त्या बैलाचं नाव होतं सखा. काय बैल असतील होते. नाचणाऱ्या बाईनं पाळलेलं कोंबड, तमाशात नृत्य करणाऱ्या बाईनं पाळलेलं माकड, त्याच्यासाठी विमान येते. तिचं नाव होतं महानंदा. काय कोंबडा असेल ते. आपले कोंबडे तर तुका म्हणे झाली कोंबड्याची परी, पुढे चिवकरीला म्हणाई. कुठं उकरायलेत, कोणाच्या पत्रावर उड्या हाणायलेत माकड. तमाशाचं नृत्य करणारी बाई महानंदा. तिनं पाळलेलं माकड आणि तिनं पाळलेलं कोंबड भगवान काशी विश्वनाथानं त्याच्या करता विमान पाठवा. काय प्राणी असावं. कोणता हंस. नलराजा पलीकडच्या तीराला बसलेला. दमयंती चातुर्मासाचं स्नान करायला इकडच्या नदीच्या कडीला.
आणि नलाला आंघोळ केली आणि डोक्याचे केस वाळीत असताना दमयंती पाहिली. डोक्याचे केस वाळीता वाळीता दमयंती पाहिली आणि त्या पवित्र गंगेतल्या हंसाला सांगितलं, ही चिठ्ठी नेऊन दे रे. प्रेमाची चिठ्ठी हंसानं तोंडात धरली आणि दमयंतीच्या पुढे टाकली. चिठ्ठी वाचिल्या. प्राणात यत्कर्मणो मुच्यते भय जाये तमाम पाणी ग्रहणस्तते वचः. विश्वात तुला बघितल्याच्या नंतर पाणी ग्रहण करण्याची इच्छा झाली, म्हणजे लग्न करण्याची इच्छा झाली. हंसानं सोयरीक जोडली. हो, हंसानं. पण फिल्मी सृष्टीतल्या लोकांना हंस नाही गवसाला, जा कबूतर यायला कबुतऱ्या गवसाला खडे खाणार आणि गारगुंड्या खाणार. काय हंस असेल तो. हे गाणे मला कसे पाठ झाले माहितीये का, हे ट्रॅक्टर मधले येडेवाणी करते तो. मला वाटते कायदा काढायला पाहिजे. रोडवर ट्रॅक्टर आलं आणि त्यानं जर मोठा आवाज केला की त्याचं लायसन रद्द. हो, असा कायदा पाहिजे, कायदा. मागे एकदा पेपरवर एक गाव होते, हाय त्या गावातून ट्रॅक्टरवरती कॅसेट लावली की त्याचं चट हिसकून घेते. याचं कारण सांग का तुम्हाला. ज्या शेतकरी राजानं पासा लेकरावानी ऊस वाढीला हो, या गाण्याच्या नादात त्याच्या ट्राल्या मागच पालत्या आणि मुंडकं घेऊन जातो करा माप. काय पपेची माय मोजायची तिथं आता ट्राली मागच पालती केलीस ना तू गाण्याच्या नादात. नाही हे म्हणून मला बरेच गाणे, मला मेमरी कार्ड खूप गाणी पाठ झाली. शिव्यालाही पाठ आहेत 200-400 देत नाही. कामं नाही पडलं शिव्या द्यायचं कधी. बाहेर द्यायला लोक हाणतील आणि घरी द्यावा तर शिव्या द्यायचं काम नाही. सगळं टायमात होते आपले, कशाला ताण द्यायचं आहे का नाही. शिव्या द्यायचं काही काम नाही. घरी आकारात चांगलं चालले. आता लोक इथून पुढचं कोण पाय काय. म्हातारपणी सगळ्याच्यात म्हाताऱ्याच्या कुत्र्याच्या भाकरी संगच असतात. चालू घडीला बरं असावं चलते. इतके प्राणी हुशार काही काहीचे. काय घोडं हुशार ते. वडील जिथं रमले तिथं चल, तिथंच पोचलो. स्वयंपाकच करीत होते बाई. त्या पोरीनं पहिल्यानं विचारलेल्या म्हाताऱ्याला बघितलं आणि या व्यक्तीला पाहिल्याबरोबर तिच्या मनात इच्छा झाली, आपण याच्यासोबत लग्न करू. लेकरं असतील लेकरं, आणि ते त्या ह्याचा दोष नाही लेकरायचा. मायबापे वेळा न साधेरी, दोष तो त्याचा नव्हे वाया चाळा. आणि मायबापे वेळा न साधेरी. इतक्या चांगल्या कर्मात ते इतके गुड आडत येत म्हणल्यावर त्यांच्या आई वडिलांचा दोष आहे तो. विठाला विठाला आतमध्ये मुलगी गेली आणि बाबाला सांगितलं, बाबा बाहेर एक व्यक्ती आली, तुला आवडली. हो म्हणे. पण बाबा फायदा काय. घोड्याहून उतरायच्या आधी ते माय म्हणलं. घोड्याहून उतरायच्या आधी काय म्हणले ते, हे माय तुझे बाबा कुठे आहेत. बाबा ती व्यक्ती मला आवडली पण घोड्याहून उतरायच्या आधी मला माय म्हणले. का माय म्हणले माहिती आहे, ही मुलगी बापाला आवडली होती आणि बापाची पत्नी कोण, माय. म्हणून माय शब्द पडला. त्या व्यक्तीचं नाव भीष्माचार्य. देऊन टाका म्हणले आमच्या बाबाला. हे 95 वर्षाचं वय म्हणले, एवढ्या म्हाताऱ्याला देत असतेत का. हातावर पाणी घेतलं, संकल्प सोडला. वैराग्य तो त्याग सांगायलो. पाणी घेतलं हातावर, संकल्प सोडला. 22 वर्षाचं तारुण्य बापाला दिलं आणि 95 वर्षाचं पोरग झालं. आणि बाप 22 वर्षाचा औरंगाबादकर. आता द्यायला पाहिजे की नाही पोरगी. देत नाही म्हणलं पोरीस बाप. राजा तू अशील ना, आजन्मो सिंहासन असतो त्याग हा, जीवनभर खुर्चीवर बसणार नाही. दुसरी प्रतिज्ञा. आणि जर तो लग्न केलंस म्हातारपणी तर आजन्मो ब्रह्मचर्याना हम, तिसरी प्रतिज्ञा, जीवनभर लग्न करणार नाही. रागाच्या भरात जर माझ्या पोरीला मारलं असतं, जीवनभर बाई पुढे आल्याच्या नंतर शस्त्र हातात घेणार नाही. म्हणून तर पंढरपुरातल्या मालकानं इथंच दुखती नस धरली आणि पांडवायला गादी घेण्यासाठी स्वतः बाई झाला. त्याला शिखंडी म्हणतात. शिखंडी म्हणजे नपुसक. स्वतः देवानं साडी नेसली आणि भीष्माच्या पुढं म्हाताऱ्याने शस्त्र फेकून दिलं आणि मग मेहुण्याच्या कानात सांगितलं, हानबान.
आणि मग अर्जुनाने भीष्माला मारलं. दृष्टांत संपला. इथं बसलेल्या कोण्या म्हाताऱ्यानं 70 वर्षाच्या म्हाताऱ्यानं एकच म्हणा, बब्या रात्री जरा सिनेमातल्या बाया स्वप्नात आले रे. जर पोरायनं वाकडीच्या तळ्यात म्हाताऱ्याला नाही टाकलं तर मला बाळू म्हणू नका. नुसतं पोरायला म्हाताऱ्यानं म्हणा, बब्या रात्री जरा सिनेमातल्या बाया स्वप्नात आलत्या रे. बांधीच्या तारानं पाय बांधून जर म्हातारी वाकडीच्या तळ्यात नाही टाकली तर मला पण ते लग्न इतकं सोपं आहे. 95 वर्षाचं वय स्वतः घेतलं आणि 22 वर्षाचं तारुण्य बापाला दिलं. 4 मुख्य प्रतिज्ञा आणि उपप्रतिज्ञा 22. भीषणो जायतो भिष्यः याचे 18 पर्व सांगितले. म्हणजे महाभारताचे नाही, क्रियेचे पर्व, त्याच्यातले 14 उपपर्व आणि 93 प्रक्रिया सांगितल्या. आणि त्याच्यात भीषण शोजाये भिष्या म्हणून भीषण प्रतिज्ञा म्हणून भीष्म नाव पडलं. असा त्याग असावा. वैराग्य तो त्याग, भक्ती ते नमन वैराग्य. असं एक पुरावा सांगतो. मामाचं गाव आहे. एक पुरावा सांगतो. एका वारकऱ्याच्या घरी 4 वारकरी आले. आज कशी एकादशी तशी एकादशी होती. एकादशीचं भजन होतं. वारकरी आल्याबरोबर पाय धुवायला पाणी दिलं. ते निष्ठावंत वारकरी होते हो. ते तंबाखू खात नव्हते, ते बिडी वडीत नव्हते, ते गुटखा खात नव्हते. खात जाऊ नका मेवणे बुवा. लोक आपल्या पाया पडतील. लोक मायबापाच्या पाया सणावाराला पडायलेत. आपल्याला पक्वाद्या दिसला, गायक दिसला, महाराज दिसला, लोक पाया पडतात. आपण याचं भान सांभाळायला पाहिजे. पक्वाद्यानं कधीच तंबाखू खायची नाही. आणि पक्वाद्यानं कधीच नालायक भागवतकाराच्या सोबत ढोलकी वाजवायची नाही. हो, काही काही भागवतकाराला ढोलकी आवडायला, त्याला काय वाजवायचं तो वाजवा, पण तुम्ही तुमचे पितर नरकाला घालू नका. तुम्ही पक्वादच वाजा. हो, कोणाला काय आवडन ते आपलं वाद्य नाही गुरुजी. हा, आपलं वाद्य टाळ आहे, मृदंग आहे, विनाय, श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस. हो, हे वाद्य आपल्याकडे. बाकीचं नाही वाजवायला पाहिजे. कोणाला काही आवडून. एक जण म्हणला महाराज कीर्तन झकास करा. म्हणलो तुझ्या बायकोची साडी नेसून नाचतो. हरामखोरा कीर्तनात झकासपणा काय पाहिजे. कीर्तनात उपदेशाच्या गोष्टी असावा, बोधावर आरूढा असावा. कीर्तन सांग होय अंग हरिरूप. कशाला बाष्कळ गप्पा ऐकायच्या. तुला बाकीचे स्टेज आहेत ना, तिथं काय पाहायचं काय नाचायचं ते बघत राह. या स्टेजवर चांगलं ऐकायचं शिका. उद्याचे संतोष महाराज छान कीर्तन करेत. उद्या चांगली माणसं घेतली तुम्ही, छान आडावले बुवा, मित्र आहेत माझे. अशाच संख्येने उद्या पण या. एक मुद्दा सांगतोय. एकादशीचा दिवस होता. त्या एकादशीच्या दिवशी 4 वारकरी एका वारकऱ्याच्या घरी आले. खरं तर तो वारकरी हिंदू समाजाचा नव्हता. बरं, वारकरी सांप्रदायिक असा संप्रदाय, या संप्रदायात चांगलं वागणाऱ्या माणसाची जात पुसत नाहीत. कबीर मोमीन लतीफ मुसलमान सेना नावी जान विष्णुदास. कान्हो पात्रा खोदो पिंजारी तो दादो भजनी अभेदो हरीचे पाय. वैष्णव चांभार धन्य त्याची माता. बुट्टा शिवणाराच्या कुळातला आहे पण वारकरी आहे. त्याच्या आईला धन्यता दिली. ज्याचे मुखी नाम तोची धन्य. याता याती धर्म नाही विष्णुदासा. निर्णय तो आहे वेद शास्त्री. इथे जातीचा संबंध नाही. चांगलं वागण्याची किंमत आहे. नम्र त्याला मानतात. इथं फुगीर बॉम्बेला इथं मानित नाहीत. असे तर लय उतू आलेत.
उकांड्याव पण कडू जर भोपळे डेऱ्यावानी खापक्याची खापक्या पडले कोणी विचारायला द्यायला. इथं फक्त चांगलं वागणाऱ्याला किंमत आहे, नम्रतेत वागणाऱ्याला किंमत आहे. बायको कोणती चांगली, लय दागिने घाली ती, 25 बाऱ्या डोस कैचरी ती, आणि नवऱ्याला पिठलं हातायला लावती ती, का लेकरा आणि नवऱ्याला जीव घालती ती. लेकरा इतकं नवऱ्यावर प्रेम करते तिला बायको म्हणायचं. हो. आणि नुसती राहलाच त्याचा पिना पडू दे पण मला दागिने आण, अशी बायको ज्याची आसन समजायचं का साडी नेसती म्हणून बायको म्हणायचं. नाही तर तू चुड्याल निसंग लग्न केलंस असं समजायचं. हो. कोणाला बायको म्हणत असते. भार्या असती जायते प्रिया यत्सुते शुभय प्रगल्भानां पुत्रवता न तजायते नाम. आई लेकराला 9 महिने पोटात सांभाळून जन्म देते, जितकं लेकराचं संगोपन करते तितकं प्रेम बायकोनं नवऱ्यावर करावं, तिला म्हणते बायको. देखाव नाही. आम्ही एकदा नदी ओलांडून चाललो आणि नेमकंच लग्न झालेले 2 जण. नदीला गुडघ्या इतकं पाणी, त्यानं त्याचा लाल बूट त्याच्या हातात घेतला आणि तिच्या त्या इती टाचाच्या सँडली पण तिच्याच हातात दिल्या. तुम्ही घ्या ना, मी पाण्यातून पडन. पुढे गेल्यावर ते म्हणला, महाराज बाळू महाराज तुम्हीच आहेत का, हो, पाया पडू का. मी म्हणलं नको. बायकोची चप्पल हातात घेणारा तू जर माझ्या पाया पडशील तर तुझ्या कपाळातून पाप माझ्या पायात येईल. हो, तू जसं वागायला तशीच मी पण वागवायला येईन. नको म्हणलं, तू नको पाया पडू. हो, कशा हसतात बघा, कशा हसतात. हे नाही इडुळीच्या आहेत नाही, अशा कशा वागतात. बाळू महाराजाच्या कोणतरी आहेत नाही. हा हा हा, त्याच्यामुळे ह्या कशा चुकीच्या वागत्या. नाही नाही, असो. जातीचा काही संबंध नाही. हे चाललं होतं ना, मुसलमानाचा वारकरी कबीर नाव. 4 वारकरी घरी आली, पाय धुवायला पाणी दिलं, बोऱ्या टाकला बसायला, भजन. एकादशीचा जागर होता. कबीराच्या घरी एकादशीच्या दिवशी पांडुरंग पावला आणि चोखोबरायच्या घरी एकादशीच्या दिवशीच विटेवरचा मालक पावला. ती एकादश सोमवारची आलती. सोमवारी एकादशी विमान उतरले पंढरीसी. ती मागची एकादश सोमवारची होती. ते विमान स्वर्गातले खाली उतरले, चोखोबरायच्या घरी जागर झालता. आज कबीरांचं सांगतोय. भजनाला सुरुवात झाली. 10:30 वाजले आणि 10:30 वाजता कबीर इकडच्या घरात आले आणि बायकोला सांगितलं, प्रिये सकाळी द्वादशी सोडायचा स्वयंपाक कर. काय म्हणले, 4 वारकऱ्या पुरता सकाळी द्वादशी पुरता स्वयंपाक कर. वैराग्य तो त्याग शेवटचा पुरावा जाणार तर एवढंच, कारण थंडीचे दिवस मलाही पळायचं सकाळी पुन्हा. जी मालक करते हो म्हटल्याच्या नंतर मालकाच्या शब्दाला तडा कसा. वारकरी नाही, जेवाय पुरतं नाही गवानी साहेब, एक चिमणी पुरतं चिपट होईल इतकं पण पीठ नव्हतं घरात. एक तांदूळ नाही, एक डाळीचा टिकला नाही. 4 वारकऱ्यापुरतं कस करायचं. मालक तर भजनात बसलेत. 11 वाजता एका दुकानदाराची कडी वाजवली. त्या दुकानदाराचं नाव होतं तुळशीदास. कडी वाजवली. कोण? त्याग सांगायला, मी कबीरांची पत्नी. ते भजन करतोय ते कबीर. काय एवढ्या रात्री आमच्याकडे? आमच्याकडे 4 वारकरी आलेत. त्या 4 वारकऱ्यापुरता
जरसा शिदा पाहिजे, डाळ तांदूळ पीठ पाहिजे. पैसे आणलेत नाही, वापस होय, दार नाही उघड, जा घरी. म्हणून तरुणांना सांगतोय, देव आणि संत याच्यानंतरचा जर दुसरा देव कोणता असेल तर पैसा नावाचा देव आहे. म्हणून वेळेला कामं करी जा, सकाळी लवकर उठ जा, संध्याकाळी लवकर झोप जा. तरुणांना सांगायलो, म्हाताऱ्याला नाही. आणि आपलं काम कर जा आणि 2 पैसे घरी आणि जा, तर समाजात किंमत आहे. धनवंता लागी सर्व मान्यता आहे. काकडे गुरुजी पैशाच्या विरोधात गप्पा करणं नालायकाला पण जमत्यात, पण पैसा वाचून काम चतुराला पण करता येत नाही, किती हुशार असू द्या. नामदेवरायचा पुरावा सापडा. द्रव्याविन नर जरी झाला सुंदर, तो त्याविन चतुर शोभान पवे. ए द्रव्याविन नर जरी झाला सुंदर, तो त्याविन चतुर शोभान पवे. नैवम गांजा कसम लिखितम. नामदेवरांचं वाक्य, पैसा नसलेला किती सुंदर असू द्या, तो त्याविन चतुर शोभान पवे. किती विद्वान असू द्या, वरून पडन का जेवारी, वरून गहू पडतील, तेलाचा डब्बा वरून पडल, कसं शक्य? पैसा लागतो. अर्थ नावाचा पुरुषार्थ आहे. म्हणून काम करत जा, जोडून या धन उत्तम. पैसा पाहिजे. तुम्हाला एक सांगू पैशाला किंमत. माझ्याकडे मोठा मोबाईल नाही, नसू द्या, मी सोन्याचा घेईल, आहे की नाही पात्रता? खूप छान, खूप छान. हो, ज्या मारुतीरायाच्या कृपेने जन्म झालाय त्याच्यापाशी कशाला खोटं बोलायचं. खूप छान. आता टीव्ही घेतल्या, टीव्हीवर एक श्रीमंत माणूस मेलेली माती पाहिली. फार पैशावाला मोठा माणूस मेला आणि त्याची माती टीव्हीत पाहिली. तर त्या पैशावाल्याच्या मातीला गेलेली माणसं, पैशावाले मसन वाट्यात पण ह्या खुर्च्यावर बसले. धनवंता लागी सर्व मान्यता आहे. म्हणजे श्रीमंत माणसं मसन वाट्यात पण भोईला बसत नाहीत. तुम्ही तर खूप मात्या पाहिल्या असतील तशा श्रीमंताच्या, मसन वाट्यात पण त्याला खुर्च्या असतात. हा पैशाचा सन्मान आहे. म्हणून तरुणांनो काम करी जा. 10:30 वाजता दात घासायला. मंत्र्याचा चुलताय का सुंबळ्या तू? पुन्हा म्हणला अजून गारव गेलत नाही, तुला पाण्यात टाकायला पाहिजे हातपाय बांधून. गारव तुला आता गारव लागायले. तू आजानन पंजानं वदाडानं धोत्र कमरा इतकाले भिजत होते, त्याच्यात बैल चारलेत आणि तुला आता गारव झोंबायला होय. तुला जर 10 वाजूस तर गारव झोंबत असेल तर तू पप्याची माय काय जगीतूस. विठाला विठाला विठाला. मागचं ज्याच्या ध्यानात आहे का, मागचं ज्याचं ध्यानात आहे का, त्याची गाडी उलथत नसती कधी, लक्षात ठेवा. आपल्या बाप दाद्यानं जेवण झाल्यावर झोपताना चिमण्या इजून झोपलेत. आपले बाप दादे जेवण झाल्यावर झोपताना चिमण्या इजून झोपले. ह्या चिमणीचं राखेल उद्याच्या दिवशी संध्याकाळी पुरावा. ह्याच्याकरता अंधारात झोपलेत, अंधारात. त्याचा आदर्श घ्या, आपल्याला अडचणी कुठंच येणार नाहीत. बायका नवीन नवऱ्याला मदत करी जा. तुम्ही नका कलईत भजे तळी जाऊ. हा, हिजाबात कारभार चालला की गोड होत असते. हो, बायकोच्या फॅरन लवलीसाठी ढेलं इकलं. हो, नाही करायला पाहिजे. हे बा, जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा झाला की कलेक्टरला कळत नाही कुठं बसावं. हिशोबात राहिलं पाहिजे, मात्र्यात राहिलं पाहिजे. मिठाशिवाय कोणताच पदार्थ खावा वाटत नाही. गोड पदार्थ जर सोडून द्याला तर मिठाशिवाय, अरे वडगावकर आगाव आहे का नाही, मिठाशिवाय कोणताच पदार्थ खावा वाटत नाही. पण मीठ शिल्लक झाल्यावर बी खावा वाटत नाही. पण मात्र्यात असलं पाहिजे सगळं, असं हिशोबात असलं पाहिजे. लय करलं की विचकत असतं. जा वापस. पैसे नव्हते हो, जा वापस, जा 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 वापस.
वेगात सांगतो, बाईच्या मुखारविंदातून एक वाक्य पडलं, दुकानदार, मी वारकऱ्याची बायको आहे, मी विटेवरच्या मालकाची निष्ठावंत भक्त आहे. माझे मालक भजन करतात, माझे मालक ज्या देवाला मानतात त्या देवाला मी पण मानते. मी खोटं बोलणार नाही. तुम्ही सांगताल ते काम करील, पण तुमचे पैसे फेडीन. याचा अर्थ धुनी धुईल, भांडी घासील, सडा करील, सारवण करील, तुमच्या शेतात खुरपायला येईल, तुमचं अंगण झाडन. तुम्ही सांगतान ते काम करील, पण मला 4 वारकऱ्यापुरता शिदा द्या. दुकानदारानं वेगळं धारेव धरलं. कडी उघडली आणि कंदिलाच्या प्रकाशात ती बाई पाहिली. ती बाई इतकी सुंदर होती, इतकी सुंदर होती, इतकी सुंदर होती. पौर्णिमेच्या दिवसाचा चंद्र कबीराच्या पत्नीला बघितल्यावर लाजत होता. पौर्णिमेचा चंद्र कबीराच्या पत्नीला बघितल्यावर लाजत होता. मी एक हिंदी पद पाहिलं होतं, मला आता आठवण होते. हिंदी पद होतं, भावगीत होतं, एक हिंदी भावगीत. हो, इतकी सुंदर कबीराची पत्नी, एवढी सुंदर. हा, म्हणून तर आपल्याकडं स्त्रीला चंद्रानना म्हणण्याची पद्धत आहे. चंद्र साक्षी, चंद्रकांती, चंद्रानना, चंद्रनयना अशी नाव होते. पूर्वीच्या काळात म्हातारे पाहायला जात होते पुरी सुना पाहाला, म्हणून अशी नाव. आता हे आधी पॅन्टीवाली जातात, मग नावाचा काही संबंधच नाही ना. पहिली जुनी माणसं पोरगी पसंत करायचे आणि मग त्यांनी म्हणायचं पसंत आली. आता नाही, आता मुलं जातात. काळ आहेत, आपण काही याच्या विरोधात बोलायचं नाही. जो काळ असेल तो काळ झेलत चालायचा, आपण त्याच्यावर कशाला ताण घ्यायचा, चलत राहते. आणि काळ स्वीकारला पाहिजे. एक बाई सून गेली मंठ्याला जीपमध्ये बसून दवाखान्यात. ती सासू मला भेटली, म्हणली, महाराज बघा ना आमचं आयुष्य, बाई आमचे बाळातपण घरीच झाले महाराज, काय सांगायचं, काय आमचा त्रास महाराज. वाळलेले सरपण नव्हते, काय फजित्या, काय सुनायचं राज्य आलं. जिपकारीत बसून मंठ्याला चालल्यात. तर मी आणलं, मंजुळा काऊन ताण घ्याली तू. बायका खुरपायला टेम्पूत चालल्यात, खुरपायला जिपकारीत चालल्यात, आणि मंठ्याला म्हशी सुद्धा टेम्पूत आल्यात. म्हशी पण पायी येईनात, बैल पण पायी येईनात. मग तुया सुना जिपकारीत चालल्या तर तू काऊन येडेवानी करायली मंजुळा. तो पेटून घेतलं तरी हे कमी होत नाही, तू येडेवानी करू नकोस. जसा का कशा सुना खुश झाल्या बघा. त्या म्हणतात त्यान, बाई आमचा भाऊ आमच्याकडूनच बोलला, पण तुम्हाला आधी सांगितलं ना, ह्या म्हाताऱ्यानं 72च्या दुष्काळात त्रास काढे. आता टायमाला भाकरी देत जा तर तुमचं चांगलं होईल. आणि तुम्ही का सासू सासऱ्याला जीव नाही लावला तर तुमचे पोरं जर तुमचे झोपीत नाही अंगुठे घेतलेत, मला बाळू म्हणू नका. झोपीत अंगुठे घेणार तुमचे पोरं, झोपीत. पत्ता लागणार नाही पप्याच्या माईला आणि पप्याच्या बापाला, कस काय जमीन गायब झाली. हा, म्हाताऱ्याला जीव लावला पाहिजे. असो, कल्लाच्या प्रकाशात कबीराची पत्नी पाहिली. चंद्राला लाजविली इतका सुंदर चेहरा. काय शब्द गेलता, तुम्ही सांगताल ते काम करील, घेऊन जाय. ती म्हणली, घेऊन जाय नाही, 4 लोक जेवतील इतकं द्या. मालकानं सांगितलं एवढ्या पुरता स्वयंपाक कर. आणलं होतं उपरनं दोडकं, तुरीच्या डाळीची गाठ, रव्याची गाठ, तूप घेतला असेल, तेल घेतलं असेल, वाट्या गिट्या आणल्या असतील, बोडके गिडके. आणि मग दुकानदारानं थोडं उचलल्यावर सांगितलं, तुला माहित आहे तू काय म्हणालीस, तुम्ही सांगताल ते काम करील. हो, मग मी सांगताल ते काम करशील. हो, मग 2 तासाकरता तुला माझी दासी व्हावं लागते. दासी शब्द नाही तिथं वेगळा शब्द आहे, पण माझं वय कमी आहे आणि माय मावल्या पुढे बसल्यात म्हणून पुढचा शब्द वापरीत नाही. तुला 2 तासाकरता माझी दासी व्हावं लागते. थोडं गंगाधर गुरुजी टेकून दिलं, हो खाली टेकून दिलं खाली. चारित्र्य संपन्न वारकऱ्याची बायको होती ती, आचरण संपन्न वारकऱ्याची बायको होती ती. प्रतिष्ठा गरीबाला आणि श्रीमंतीला तितकीच लावली. हा, एखाद्या गरीबाची बाई आहे म्हणजे तिची प्रतिष्ठा कमी आहे असं काय, आपली काय पात्रता आहे.
सगळ्याला इज्जत मान मर्यादा सारखी आहे. 500 एकरवाल्याच्या बाईची मर्यादा तीच, जिला गुंठाभर जमीन नाही तिची सुद्धा मर्यादा तीच. कोणाला नाव ठेवणं ही चुकीची गोष्ट, त्याच्यासाठी आपला जन्म नाही. असला दुकानदार श्रीमंत, शरीर आहे तिचं नाविन्य, आचरणशील आहे, भावने. मी तुम्हाला सांगू का, मी रोज कीर्तनात सांगतो, 2 गोष्टी झाकलेल्या असावा. एक लक्ष्मी झाकलेली असावा आणि दुसरी देशाची स्त्री अंग भरून कपडे घातलेली असावा. आता गॅदरिंग सुरू होईल ना, मास्तर आहेत ना 2 जण. गॅदरिंग मध्ये गुरुजीनं मुलीला कोणत्या गाण्यावर नाचायचं सांगितलंय, आधी ते मुलीला घरी विचारी जा. असू द्या वय कमी, पण उघड्या नागड्या कपड्यावर जर मुलगी गॅदरिंग मध्ये नाचत असेल तर भविष्यात उद्या बापानं म्हणायचं नाही माझी मुलगी माझ्या मनासारखं ऐकत नाही. कारण आतापासून आळा घाला. आपल्या मुलींना पूर्ण कपडे घालायचं शिकवा. बघा मुस्लिम समाजाच्या पोरी, बघा मुस्लिम समाजाच्या म्हाताऱ्या बायका, किती पूर्ण कपडे असतात त्यांना. आज तुम्हाला बरं वाटतंय, पान माझी ताई किती सुंदर नाचायली. आत्ताची आत्ता डोळ्यात बिबे गेले पाहिजे. चुकीच्या गोष्टी. आता या देशाला लाभलेला रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज, या देशाला लाभलेला रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, स्त्री नाचत असेल तिचं नाचणं बंद करायचे, तिला म्हणायचे माय नाचू नकोस. एका स्त्रीनं सांगितलं पोटासाठी नाचते, जीवनभर तुझ्या पोटाची अवस्था भागू, चल किराणा घेऊन जाय, पण नाचू नको. आणि जो हरामखोर ज्या स्त्रीला नाचित असेल त्याचा चौरंग करीत होते छत्रपती शिवाजी महाराज, त्याचे पाय आणि हात तोडीत होते. असा राजा ज्या देशाला लाभलाय त्या देशातल्या मुलींनी चुकीचे पोशाख घालून चुकीच्या गाण्यावर नाचायचं नाही. काही सप्ते करून फायदा नाही. तुम्ही किती मोठाले सप्ते करा आणि ह्या चुका जर करीत असाल तर तुम्ही महाराज श्रीमंत करायले, तुम्ही सोनाराच्या फुकणीसारखे सारखेच इकून हवा तिकडं तिकून हवा इकडं. तुम्हाला एक सांगू, रान वापशावर असावा आणि तण एवढाला असावा. रान वापशावर असावा आणि तण एवढाला असावा. त्या तणाला पाळी घातली, त्या तणाला कोळपण केलं किंवा त्या तणाला खरडा मारला म्हणायचे, खरडा, ते तण जाग्यावरच मरतंय. पण ते तण ज्या वेळेला धनापेक्षा मोठं होतं आणि लागलीच पाऊस पडतो, वापसा संपत्ती, त्यावेळेला तण धनाला मारून टाकीत असते. म्हणून चुकीचे व्यवहार जागच्या जाग्यावर मारी जा, जागच्या जाग्यावर दाबी जा. नकाय नकाय नका, याचा फार मोठा भाऊ होत असतो पुढे. 1964 साली, तुम्हाला माहीत नसेल गुरुजी तरी मी सांगतो, 1964 साली पदाचारी मिशन नावाची संस्था भारतात आली. 1964 ला नेहरू गेले. हो, 1964 साली भाऊ, मंगरुळचे भाऊ, पदाचारी मिशन नावाची संस्था भारतात आली. आणि या पदाचारी मिशन नावाच्या संस्थेनं पाठ्यपुस्तक निर्मितीवर घाला घातला. आणि पाठ्यपुस्तक निर्मितीतले ओरिजिनल पाठ, ओरिजिनल कविता, ओरिजिनल अभंगवाणी, ओरिजिनल संत काव्य सगळं फुकून दिलं. आणि नालायक नालायक हरामखोर लोकांचे काव्य मधात घातले. मी ताक पितो, मी दूध पितो, मी वड्यान फिरतो. तू जाईन बोंबलत कोणीकडे. लाज वाटतात त्या कविता ऐकायला, लाज वाटतात, लाज लाज वाटते लाज. पप्पा माझ्या मम्मीचे, मम्मी माझ्या पप्पाची, लेकरं कोण्या भूताचे, असल्या कविता आहेत त्या घाणरड्या. काय कविता होती, पार्थ ते पृथकीचे बाळ, शास्त्र अभ्यासी घातला काळ, मजशी दिसे आळूमाळ, खादाड निद्रा अहरणीसी. जरासंधाचा संवाद कविता होती आपल्याला लहानपणी. काय कविता होत्या ते, चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी. काय कविता, काय कविता. लेकरांना बाळकडू पाजल्या जायचं. मुसलमानाची बाई बाळंतीण झाली,
ती दवाखान्यात जरी बाळंतीण झाली तर एक म्हातारी संगच असती आणि डॉक्टरच्या हातातून पटकन लेकराला घेते, पोरगी असू की पोरग, आणि त्याच्या कानात ती आजान देती, तू या धर्माचा आहेस, म्हणजे जन्माला आल्याबरोबर त्याच्या कानात आजान देते, म्हणून ते धर्मनिष्ठ जन्माला येते, धर्मनिष्ठ जन्माला येते. पोरगी हो पोरग हो, पाचीच्या दिवशी त्याला माळ घाली जा, पाचीच्या दिवशी भजन ठेवायचं.